आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि 5 पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे। या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचनासाठीची अंतिम मुदत 21 जुलै आहे। त्यानंतर येणाऱ्या हरकती आणि सूचनांचा विचार केला जाणार नसल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलंय। मात्र असं असलं तरी दुसरीकडे या प्रारूप प्रभाग रचनेत कल्याण येथील जिल्हा परिषदेचा एक गट घटला आहे, तर शहापूरमध्ये एका गटाची वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे। ठाणे जिल्हा परिषद बरखास्त होऊन 2 ते 2.5 वर्षांचा कार्यकाळ उलटून गेलाय। अशातच आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हालचाली सुरू झाल्यात। त्यात राज्य सरकारनं यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। अशातच ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि 5 पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांची प्रारूप प्रभाग रचना सोमवारी जाहीर करण्यात आली आहे। या संदर्भातील आदेश आणि त्याचा मसुदा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसंच कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ येथील तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयांच्या फलकांवर प्रसिद्ध करण्यात येत आहे। प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकत किंवा सूचना असल्यास त्या लेखी निवेदनं, हरकती किंवा सूचना 21 जुलैपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर कराव्यात। यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती, सूचना किंवा निवेदनं विचारात घेतली जाणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यालयाचं काल महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईचं असं यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेचं सूत्र आहे। स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसंच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावं यासाठी ठाणे महानगरपालिकेतील पहिल्या मजल्यावरील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आलं आहे। कोविडच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन घेण्यात आली नव्हती। त्यानंतर तब्बल 6 वर्षांनंतर ही मॅरेथॉन होत असल्यानं ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात। त्याचप्रमाणे आर्मीमधील नामवंत खेळाडूही सहभागी होत असतात। स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी तसंच स्पर्धेचे प्रवेश अर्ज, चेस्ट नंबर आदी अनुषंगिक कामांची पूर्तता मॅरेथॉनच्या कार्यालयात करण्यात येणार असल्याचं आयुक्त राव यांनी नमूद केलंय। यावेळी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉनच्या बोधचिन्हाचं अनावरण आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलं। ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी होणार असून स्पर्धकांची नोंद करता यावी तसंच स्पर्धकांना माहिती मिळावी आणि संपर्क साधता यावा यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आलं आहे। तसंच स्पर्धेबाबतच्या बैठकाही या कार्यालयात होणार आहेत। शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध 12 गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे। नागरिकांमध्ये आरोग्यविषयक तसंच क्रीडाविषयक जागरूकता वाढली पाहिजे हा यामागचा हेतू असल्याचं आयुक्त राव यांनी नमूद केलं। यावेळी आयुक्तांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी यांना स्पर्धेच्या अर्ज वाटप करण्यात आलं। या स्पर्धेत 30,000हून अधिक नागरिक, ठाणे शहरातील शाळांमधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सेलिब्रिटी, लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून ठाणेकरांनीही मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे। वर्षा मॅरेथॉन कक्षाचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, काय सांगाल या कक्षाचे? या कक्षाच्या उद्घाटन या हेतूने करण्यात आलं आहे की 10 ऑगस्टला आपल्याकडे जे वर्षा मॅरेथॉन याचे आयोजन होत आहे त्या प्रक्रियेला फॅसिलिटेट करण्यासाठी, जेणेकरून नागरिकांना किंवा यामध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना एका छताखाली इथे रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळी गोष्टीची माहिती मिळेल। साधारणतः 6 वर्ष नंतर आपण हा आयोजन करत आहोत आणि आमची अपेक्षा अशी आहे की यामध्ये जवळपास 30,000 नागरिक यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत। जे प्रथम पारितोषिक आहे तो 1 लाख रुपयाचा आहे। साधारणतः 10.5 लाख रुपयापेक्षा जास्तीचे आपण यामध्ये विविध पारितोषिक यामध्ये ठेवलं आहे। विविध गट आहे यामध्ये पुरुषांचा अर्ध मॅरेथॉन, महिलांसाठी अर्ध मॅरेथॉन, त्याच्यानंतर 12 वर्ष खालील वयोगटाचे आपले स्टुडंट्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त सिनियर सिटीजन आहेत
यावेळी आपण अधिकाऱ्यांचा गट केला आहे. तसेच आपले जे आजी माजी सन्मानित पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक गट केला आहे. हेतू याचा एकच आहे की ठाणे इथे साधारणतः आपला जे आरोग्यविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे, क्रीडाविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे आणि एक आपली प्रथा परंपरा जे अनेक वर्षापासून चालू होती 2019 पर्यंत, नंतर कोविड आला, विविध बदल झाले आणि त्याच्यामुळे त्यामध्ये खंड पडला, त्याला पुन्हा सुरू करणे हा याच्या मागचा हेतू होता. 27 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचं आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवाकरिता एसटी महामंडळाने यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणपती उत्सवाच्या जादा वाहतुकीच्या अनुषंगानं मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा कोकणचा चाकरमानी आणि एसटी यांचं एक अतूट असं नातं आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफा तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. यंदा सुमारे 5000 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. या बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcourse.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून या बसेसचं आरक्षण बस स्थानकांवर किंवा महामंडळाच्या MSRTC बस रिझर्वेशन ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी देखील एसटी महामंडळानं 5200 जादा बसेस सोडल्या होत्या. त्याला भाविक प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे गणेशोत्सवासाठी देखील एसटीनं तब्बल 5000 जादा बसेस उपलब्ध करून देण्याचं निश्चित केल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काल आमदार संजय केळकर यांनी एकनाथ शिंदेंच्या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर निशाणा साधलाय. ठाण्यामध्ये एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आलबेल नसल्याची चर्चा दबक्या आवाजात होत असतानाच विधानसभेत काल भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. एकाच रस्त्याचे 3 वेळा कंत्राट देऊन 180 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी उर्मट, उद्धट, उन्मत्त, बेजबाबदार आणि बेछूट असल्याचं सांगितलं. सरकार, लोकप्रतिनिधी यांचे आदेश किंवा त्या भागातील जनतेच्या तक्रारी केराची टोपली दाखवण्याचं काम उर्मट, उद्धट अधिकारी करताना दिसून येतात. ठाणे महापालिकेत अनेक चुरस कथा आहेत. सरकारचा निधी खर्च करण्यासाठी योग्य पद्धतीनं योजना आखा असं सांगितलं जातं, परंतु तेथील अधिकाऱ्यांनीच काहीतरी ठरवलं आहे अशी परिस्थिती आहे अशा शब्दात त्यांनी यावेळी टीका केली. ठाणे शहरात आज 8000 कोटींचा निधी आला, त्यामधील 3000 कोटींचा हिशोबच लागत नाही. ठाण्याचे नागरिक त्याचा हिशोब विचारतायत. ते पैसे गेले कुठे? ठाणे महापालिकेचा 5 वर्षांचा ऑडिट रिपोर्टही आला नाही. लेखापरीक्षण सुद्धा झालं नाही. हे खेदानं सांगावंसं वाटतं. 5 वर्ष ठाणे महापालिकेचं लेखापरीक्षण झालं नाही म्हणजे किती प्रकारचे घोटाळे झाले असतील. गेल्या वर्षी जेव्हा आपण आवाज उठवला तेव्हा 2019-20 आणि 2020-21 या वर्षाचं लेखापरीक्षण अहवाल आला, परंतु तो अजून वेबसाईटवर आला नसला असा दावाही आमदार संजय केळकर यांनी केलाय. शेतमालाला हमीभाव मिळावा तसंच कर्जमाफी करावी या मागणीसाठी अहमदपूर येथील एका शेतकरी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन पायी चालत मंत्रालयाच्या दिशेनं निघालेत. मात्र ठाण्यात येताच त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या शेतकऱ्याशी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष सुहास देसाई,
शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आदीही उपस्थित होते. महायुतीनं शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र हे आश्वासन न पाळल्यानं शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्या रोखाव्यात या मागणीसाठी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेनं पायी चालत निघाले. ठाणे शहरात त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. ही शेतकऱ्याची भेट घेण्याची त्यांनी सूचना केली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडून होनाळे यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यात आला. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश पाटील यांच्या फोनवर व्हिडिओ कॉल करून शेतकरी होनाळे यांची कैफियत ऐकून घेतली. तसंच हा विषय विधिमंडळात मांडण्याचंही आश्वासन दिले. दरम्यान पत्रकारांशी बोलताना सुहास देसाई यांनी हे सरकार निगरगट्ट असून आपला बळीराजा रुग्णालयात तडफडत असतानाही एकही माणूस त्याची भेट घेण्यात येत नाही. सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी हा बळीराजा चालत निघालाय, परंतु या सरकारला त्याचं सोयर सूतक नाही. उद्या होनाळे मंत्रालयाच्या दिशेनं निघणार आहेत. आमचा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. या सरकारला आता बळीराजा त्यांची जागा दाखवेल असंही देसाई यांनी सांगितलं. तर शेतकरी सहदेव होनाळे यांना यावेळी अश्रू अनावर झाले. आपली कुणीच दखल घेतली नाही. डॉक्टर जितेंद्र आव्हाड, सुहास देसाई आणि प्रकाश पाटील यांनी आपली कैफियत जाणून घेतली. हा आवाज आता सरकारपर्यंत पोहोचवावा अशी त्यांनी विनंती केली आहे.